परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील उमला नाईक तांड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागते। गावातील लोकांनी पाणी चोरी जाऊ नये म्हणून कुलूप बंद केलेलं आहे। पाणीच नसल्याने लहानग्यांना बाजेवर अंघोळ घालून टोपल्यात साठवलेल्या पाण्याने कपडे धुण्याची वेळ आली आहे। गावात पाणीच नसल्याने लेकराबाळाची तहान भागवण्यासाठी गावकऱ्यांना 2 किलोमीटर दूर असलेल्या हापशावर जाऊन पाणी भरावं लागतंय। दरम्यान गावात 84 लाख रुपये खर्च करून नळ योजना टाकली असल्याचं गावकरी सांगतायत। मात्र एवढा खर्च करूनही पाणी नसल्याने कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। जोपर्यंत उमला नाईक तांडा वाशियांची पाण्यासाठी होणारी होरपळ थांबणार नाही आणि ग्रामस्थांना नळातून पाणी मिळणार नाही तोपर्यंत झी 24 तास या बातमीचा पाठपुरावा करत राहणार आहे। पाणीच नाही साहेब, काय करावं? पाणी भेटणं 8-8 दिवस पाणी भेटणं, आंघोळी नाहीत, काय नाही। तिथं बाजारावर बसायचं, ते धुण्याला पाणी धरायचं, काय करावं? पाणी नाही तर कुठून आणावं पाणी? आमची कोणी सोय करणारी तर माणूस उरला नाही जगामध्ये, कोणीच नाही या जगामध्येच नाही उरला आमची सोय करणारा। मग सगळ्या सोय केला, सगळ्या डुप्लिकेट करून गेले लोक। कुठं पाण्याची सोय नाही, आम्ही रात्रभर हापशावर बसतात। लेकरबाळाचे आम्ही लेकरबाळा घरी सोडून आम्ही हापशावर जाऊन रात्रभर बायको नवरा आम्ही जाऊन तिथे जाऊन बसताव। आम्हाला आंघोळीला सुद्धा पाणी नाही इथं। काय आमच्या ग्रामपंचायतनं खादवून पाईपलाईन आणली, तिच्या नळामध्ये काही पाईपलाईन पाणी नाही, काही नाही। हिर खणली, हिरीमध्ये सुद्धा काही आम्हाला काही समजा खोटं करून टाकले आमच्या ग्रामपंचायतनं। 2 किलोमीटर आता हापसा आहे, इथं येऊन पाणी भरून घेऊन जायचं। लांब 11 वाजले आता तरी बारी येत नाही आम्हाला, लांब आहे पाणी आम्हाला। गावात पाण्याची सोय नाही का? नाही सोय, पाणी नाही, काय नाही गावात।